नमस्कार, द भोसले फॅमिली इन नायजा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक्सप्लोर करतो लॅगोसमधील एक रेस्टॉरंटचं नाव पर्ल रेस्टॉरंट आहे। तर हे छानसं रेस्टॉरंट लॅगोसमधील VI या ठिकाणी आहे। त्याआधी आपण लॅगोसची थोडी रोड ट्रिप करून घेऊयात। तर या रोड ट्रिपमध्ये तुम्ही पाहिलेली ठिकाणं आहेत ही VI मधली आहेत आणि VI हे समुद्राला लागून एक छान असं ठिकाण आहे। आता आपण इथे VI मधीलच इको अटलांटिक सिटीमध्ये प्रवेश करत आहोत। इथपर्यंतचा भाग हा समुद्राचा होता, पण इथे आर्टिफिशियल लँड तयार करून अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधण्यात आल्या आहेत। आता आपण इको पर्ल टॉवर्समध्ये एंटर करत आहोत, जिथे 2 रेस्टॉरंट्स आहेत, पण आजच्या ईदच्या हॉलिडेमुळे एक रेस्टॉरंट बंद आहे। नमस्कार मंडळी, तर मी आहे सुभाष आणि चॅनलचा होस्ट द भोसले फॅमिली इन नायजेरिया। तर आपण आलेलो आहे VI मध्ये आलेलो आहे। पर्ल रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे। तर आपण आता पर्ल रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे। तर पाहूया आता पर्ल रेस्टॉरंटमध्ये काय काय मिळतं। भरपूर काही मेनूमध्ये पाहिलेलं तर आहे ऑनलाईन मेनूमध्ये, पण काय काय मिळतं ते तिथं कॅफेटेरिया आहे, कॅफे आहे, भरपूर काही वेगवेगळे इंटरकॉन्टिनेंटल फूड पण आहे। पाहू कॅफेमध्ये काय काय मिळतं त्याबद्दल। आता लिफ्टमधून वरती आल्यावर इथे 2 रेस्टॉरंट आहेत, त्यातलंच हे ब्लॅक पेपर रेस्टॉरंट आज ईदच्या सुट्टीमुळे बंद आहे। तर आता आपण दुसऱ्या रेस्टॉरंटलाच म्हणजेच पर्ल रेस्टॉरंटला जाणार आहोत। तर या दोन्ही रेस्टॉरंटच्या मध्ये तुम्ही पाहू शकता हा मोठा स्विमिंग पूल आहे। इथं आजूबाजूचं वातावरण खूपच हवेशीर आहे आणि थोड्याच पुढे अंतरावर गेल्यावर आपल्याला पर्ल रेस्टॉरंट दिसत आहे। हा पर्ल रेस्टॉरंटचा आउटडोर सिटिंग एरिया आहे आणि इथलं वातावरण खरंच खूप छान आणि प्रसन्न करणार आहे। समुद्राच्याच बाजूला लागून असल्यामुळे या रेस्टॉरंटमधून तुम्हाला छान असा सी व्ह्यू मिळतो। इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही डेव्हलपमेंट चालू आहे, पण प्रत्यक्षात आपण ही बिल्डिंग पाहू शकतो, ही तयार झालेली आहे आणि विशेष आकर्षण म्हणून छान दिसत आहे। आपण जाणार आहे पर्ल रेस्टॉरंटला। चला तर काय काय मिळतं ते पाहूया पर्ल रेस्टॉरंट। आता पर्ल रेस्टॉरंटमधील हे तुम्ही आतले इंटिरियर पाहू शकता, खूपच सुंदर आणि सुरेख काम केलेलं आहे। या रेस्टॉरंटच्या ॲम्बियन्स आणि इंटिरियरमुळे खूप छान अशा पॉझिटिव्ह वाइब्स येतात। तर इथे मेनू कार्डमधील आम्ही QR कोड स्कॅन करून घेतला होता। यात बहुतांश आम्ही पाहिले की अमेरिकन आणि नायजेरियन फूड होते मेनूमध्ये। तर मेनूमधील इथे बऱ्याचशा डिशेस हॉलिडे आवर्सच्या रेस्ट्रिक्शनमुळे उपलब्ध नव्हते, म्हणून आम्ही इथे डिझर्ट मागवलेला आहे। तर इथे आम्ही ऑर्डर दिलेली आहे। इथला स्टाफ आणि सर्व्हिस खरंच उत्तम आहे। तर डिझर्टमध्ये आम्ही चॉकलेट मूज मागवलेला आहे आणि हे खरंच खूपच मस्त डिलिशियस होतं।
चॉकलेट आणि व्हॅनिला मिक्स आणि त्यामध्ये लिक्विड सिरप ऑफ चॉकलेट होतं आणि खायला खरंच चविष्ट होतं. हे चॉकलेट मूस खरंच मस्त आणि हेवनली टेस्ट होतं. खरंच खूप एन्जॉय केलं आम्ही हे खाताना, कारण बाहेर लॅगोसमध्ये गरमी अतिशय वाढलेली आहे आणि ह्या चॉकलेट मूसने आमचा आत्मा तृप्त केला. तर अशा प्रकारे छोटे छोटे मोमेंटसुद्धा आपण फॅमिलीसोबत एन्जॉय करायला हवे. आजूबाजूचा परिसर प्रायव्हेट एरिया असल्याकारणाने रेस्टॉरंटवाल्यांनी आम्हाला इथे एक गेट पास दिलेला आहे. ते आम्हाला गेटवर जाताना दाखवायचं आहे. पुन्हा एकदा रेस्टॉरंट आपण आतमधून व्यवस्थित एक्सप्लोर करून घेत आहोत. तर होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आपण पुन्हा येणार आहोत या हॉटेलमध्ये ईदची सुट्टी संपल्यानंतर. तेव्हा आपण इथलं कुझिन ट्राय करून घेणार आहोत. तोपर्यंत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आम्ही आता चाललेलो आहे घरी. आता रेस्टॉरंटमधून थोडंसं खाल्लं आम्ही, खाऊन आता घरी चाललेलो आहे. तर ऑन द वे आधीचला एक ठिकाणी आम्ही ड्रॉप केलेलं, तर तिथून त्याला आता पिक करून आम्ही त्याच्या फ्रेंडकडून पिक करून आम्ही आता घरी जाणार आहे. घरी जाऊन मस्तपैकी आता IPL चालूच आहे, तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे. आणि त्या IPLमध्ये आज मॅच आहे राजस्थान रॉयल वर्सेस गुजरात टायटन्स. ती मॅच जाऊन एन्जॉय करणार आहे. आणि वेदर पण तुम्ही पाहू शकता. इकडे वेदर पहा, वेदर काय मस्त झालेलं आहे. एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. इथे पाऊस कधी पण येतो. म्हणजे तुम्हाला असं एक्सपेक्ट करू नाही शकत तुम्ही की आज पाऊस नाही पडणार, पण 8 महिने 9 महिने इथे पाऊस असतो. चला जाऊया घरी, जाऊया आता.